नमो बुद्धाय. जय भीम. जय सद्गुरू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संपूर्ण जगाला शांततेचा महान संदेश देणारे, माणसामाणसातील भेदाभेद मिटवून समता शिकवणारे, या जगात स्त्रियांना देखील ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारे जगतवंदनीय जगद्गुरु तथागत भगवान बुद्ध. सकल विद्यं विद्रियानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षु गभीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरानि. या विश्वामध्ये भारतीय संविधानाबरोबर संपूर्ण भारताची निर्मिती करत, भारतीय इतिहासाचे पूर्ण पान शोधून काढून इतिहासाची पुनर्रचना करत भारत निर्मिती करणारे, बहुजन बरोबर स्त्रियांचाही उद्धार करणारे, या जगातील तथागत बुद्धानंतरचे या जसं शतक चालू झाले त्या शतकातील पहिले बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझा त्रिवार पंचांकन. मी झोपलो असेन, बसलो असेन किंवा कोणतीही कृती करत असेन, पण माझ्या प्रजेने त्यांचं दुःख मला कोणत्याही स्थितीत येऊन सांगितलं तरी चालेल असं सांगून प्रजाहित दक्ष असणारा, देवांनाही प्रिय असणारा चक्रवर्ती सम्राट राजा अशोक याला देखील माझा त्रिवार पंचांकन. तमाम बौद्धांची मातृसंस्था ज्याच्या माध्यमाने आज आपण धम्मलिपी शिकत आहोत, ते एकमेव संस्था म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा. या संस्थेच्या विद्यमान संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी यांच्या धम्म कार्याला देखील माझं त्रिवार पंचांकन. या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यांच्या धम्म कार्याला माझा सविनय जय भीम. या ठिकाणी आजपासून आपण धम्मलिपी वर्ग शिकण्यास सुरुवात करत आहोत. तर धम्मलिपी म्हणजे काय आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण धम्मलिपीमध्ये काय काय शिकणार, यामध्ये काय शिकवलं जाणार, धम्मलिपी म्हणजे काय, तर यासाठी आपल्याला लिपी आणि भाषा यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण प्रथमतः जाणून घेऊया धम्मलिपीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. चला तर जाणून घेऊया धम्मलिपीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. प्रत्येक भाषा असू दे अथवा लिपी असू दे, त्याची सुरुवात होते ते वर्णाक्षराने, आणि म्हणून धम्मलिपीत सुद्धा आपण सर्वात प्रथम जाणून घेणार आहोत पहिल्यांदा भाषा म्हणजे काय आहे आणि धम्मलिपी म्हणजे काय आहे. जेव्हा आपण भाषा आणि धम्मलिपीचा फरक समजून घेऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने धम्मलिपी शिकण्यासाठी आपण अग्रेसर होऊ. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण भाषा आणि धम्मलिपी म्हणजे काय यातील फरक जाणून घेणार आहोत. दुसरी गोष्ट, या लिपीला, या लेखन कलेला धम्मलिपी का म्हणावं हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणि प्रत्यक्षात धम्मलिपी शिकत असताना आपण या भाषेतील म्हणजे पाली भाषेतील स्वरांची संख्या, व्यंजनांची संख्या
त्यातून निर्माण होणारी अट्टकडी, दसकडी आणि अनुव्यंजन, अनुस्वाराचं व्यंजन म्हणजे निगडित व्यंजनातून तयार झालेली व्यंजनांची संख्या, अशी स्वर व्यंजनांची संख्या दसखडी आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर धम्मलिपीत संयुक्ताक्षरे कशी आहेत ती संयुक्ताक्षरे शिकणार आहोत. त्या संयुक्ताक्षरांना काना, मात्रा, वेलांटी कशी द्यायची हे जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला धम्मलिपी सुलभतेने वाचता येऊ शकते, लिहिता येऊ शकते. या धम्मलिपीबरोबरच शिलालेखांची भाषा म्हणजे पाली भाषा. लिपी जरी धम्मलिपीची असली तरी भाषा ही मूळतः पाली आहे, नैसर्गिक आहे, प्राकृत आहे. आणि त्यामुळे या कोर्समध्ये पूर्णतः जरी पाली शिकवता नाही आलं तरी अंशतः मी पाली भाषेची ओळख, पाली भाषेतील अनेक शब्दांचा संग्रह तुम्हाला करून देणार आहे. म्हणजेच यामध्ये आपण पाली भाषासुद्धा जाणणार आहोत. पाली भाषेतील विविध रूपं आपल्याला थोडक्यात बघायला मिळतील. म्हणजे धम्मलिपीमध्ये आपण पाली भाषा आणि धम्मलिपी हे शिकणार आहोत. त्याचबरोबर या धम्मलिपीमध्ये आपण गाथा, सुत्त, धम्मपद हे लिखाण करणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला सराव होईल. दगडावर कोरलेले शिलालेख, या शिलालेखांपैकी काही मोजके शिलालेख आपण या ठिकाणी वाचन करणार आहोत. त्याबरोबर त्याचं लिपांतर करायला शिकणार आहोत. आपण याच्या माध्यमातून लेणी संवर्धनाची मोहीम देखील आखणार आहोत. तुम्हाला सुद्धा या शिक्षणाच्या दरम्यान जर कुठे संधी मिळाली तर तुम्ही लेणीवर जाऊ शकता, ही अक्षरं वाचण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजेच आपण या धम्मलिपीबरोबर शिलालेख, त्याचबरोबर जे दगड आहे त्या दगडात कोरलेल्या लेण्या, या लेण्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. या लेण्या म्हणजे काय आहे, या लेण्यांमध्ये असणारी शिल्प काय सांगतात, या शिल्पांमध्ये ही बुद्धिस्ट लेणी आहे की अन्य कोणती लेणी, ही कशी ओळखावी, म्हणजे बौद्ध धम्माच्या, बौद्ध संस्कृतीच्या प्रतीकं कोणती आहेत, खुणा कोणत्या आहेत, हे आपण ह्या धम्मलिपी प्रशिक्षणाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि जेणेकरून बौद्ध लेण्यांची आपण जेव्हा जेव्हा भेट देऊ तेव्हा तेथील सत्यता काय आहे हे जाणून घेऊ. आपण आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा जाणून घेऊ आणि त्या ठिकाणी आपली बौद्ध संस्कृती जतन करण्यात जे सहाय्यक ठरेल तशा मोहिमा आखू. हेच या धम्मलिपी शिकण्याचं उद्दिष्ट राहील. तर चला आपण पहिल्यांदा पाहणार आहोत धम्मलिपी म्हणजे काय. म्हणजेच पाली भाषा आणि धम्मलिपीची ओळख आज आपण करणार आहोत. म्हणजेच आजपासून आपण आपल्या वर्गाला सुरुवात करत आहोत. यालाच म्हटलं जातं आरंभ. पालीमध्ये आरंभक म्हणजे सुरुवात. आजपासून आपण धम्मलिपीसाठी सुरुवात करत आहोत आणि आपला पहिला लेक्चर धम्मलिपी आणि पाली भाषा परिचय असा असणार आहे. धम्मलिपी म्हणजे काय समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पाली भाषा म्हणजे धम्मलिपी समजून घेण्यासाठी पहिल्यांदा लिपी आणि भाषा यातील महत्त्वाचा मुख्य फरक काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. तर पहिल्यांदा पाहूया आपण भाषा म्हणजे काय. पालीमध्ये भाषेला भाषा म्हटलं जातं. भाषा म्हणजे संवाद साधणे, बोलणे. आपण जे एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो, ती एक प्रकारची भाषाच आहे. प्रांत, राष्ट्र, परराष्ट्र यानुसार अनेक भाषा आहेत. मात्र भाषेचे प्रमुख प्रकार हे दोनच आहेत. अनेक प्रांताच्या, अनेक देशांच्या भाषा विविध आहेत. विविध नटलेला आपला भारत देशच आहे, परंतु तरीही भाषेचे प्रकार या प्रत्येक प्रांत वाईज नाहीत. भाषेचे प्रकार हे प्रमुखतः दोनच आहेत आणि त्यातील पहिली भाषा प्रकार म्हणजेच मौखिक भाषा, बोली भाषा, लँग्वेजिक भाषा. दुसरी भाषा आहे सांकेतिक इशाऱ्यांची भाषा. आता मौखिक या मुखाने बोलतो ती मौखिक भाषा.
मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, इंग्रजी आहे, जपानी आहे. म्हणजे भारतीय भाषा वेगळ्या आणि इतर देशांच्या भाषा वेगळ्या आहेत. तर अशा जपानी, चीनी, विविध देशांच्या विविध भाषा आहेत. प्रत्येक प्रकारच्या भाषा प्रत्येक प्रांतात, देशात मुखांद्वारे शब्दांचे उच्चारण केले जाते आणि जे शब्दांचं उच्चारण करून भाषेद्वारे बोलले जाते ती मौखिक भाषा म्हणजेच बोली भाषा होय. या भाषेतून जो ध्वनी बाहेर पडतो, जो आवाज बाहेर पडतो, तो इतर व्यक्ती श्रवण करतात, ऐकतात. कारण जर ध्वनीच नसेल तर ऐकण्याची क्रिया होत नाही. पण तो ध्वनी जो श्रवण केला जातो आणि तसाच तो ध्वनी पडसाद म्हणून आपल्याला ऐकू येतो. जसं तुम्ही उच्चाराल तसं दुसऱ्याला ऐकू येतं, त्यालाच भाषा म्हटलं जातं. मौखिक भाषा विकसित करण्यासाठी आवाजाची म्हणजे ध्वनीची गरज आहे. जर ध्वनीच नसेल तर मौखिक भाषा साध्य होणार नाही आहे. त्याद्वारे ऐकलेले शब्द स्वर ग्रहण केले जातात. तेव्हाच मुखाद्वारे आपण बोलतो तेव्हा आपल्याला ते समजतं. जर एखाद्याला श्रवणच करता येत नसेल तर त्याच्या वाणीला बोलताच येत नाही. म्हणजे त्याला बोलण्याची क्षमता तो हरवून बसतो. जन्मता आपण अनेक मूकबधीर मुलं पाहत असतो. ही मूकबधीर मुलं कशा प्रकारे मूकबधीर होतात? त्यांच्या मूकबधीर होण्याचं कारण काय आहे? ही मूकबधीर का होत असतील? यांच्या मूकबधीर होण्यामागे मुख्य कारण काय आहे? तर यांची श्रवण यंत्रणा. मूकबधीर का होतात? तर त्यांचा बहिरेपणा त्यांना असतो. त्यांची श्रवण यंत्रणा ही बंद असते. त्यांना मुळातच श्रवण यंत्रणा चालूच नसते. ती विकसितच न झाल्याने कोणताही ध्वनी त्यांच्या कानावर पडत नाही आणि कानावर कोणताच ध्वनी न पडल्यामुळेच त्यांना काहीच ऐकू येत नाही आणि ऐकून न आल्यामुळेच त्यांना बोलता येत नाही. आता सांकेतिक भाषा म्हणजे काय आहे? तर यात शब्दाचे उच्चारण नाही, मौन राहायचे आणि केवळ हाताचे इशारे करून, अशा प्रकारे इशारे करून, स्पर्श करून, खानाखुणा करून संवाद साधणे. यासाठी कुठल्याही वर्णाची आवश्यकता नाही, स्वराची आवश्यकता नाही. फक्त इशारा, त्यातील भाव, नजरेतील भाव समजणे आवश्यक आहे. मौखिक संवादासाठी मात्र भाषेची गरज असते, स्वरांची गरज असते. तसेच ती भाषा एकमेकांना समजणे गरज असते. जेव्हा दोन व्यक्ती अथवा समुदाय यांना ती भाषा समजली जात नाही तेव्हा त्या भाषेला अर्थ राहत नाही. म्हणजेच ती भाषा त्या समुदायाला, त्या दोन संवाद साधणाऱ्या व्यक्तींना समजली तरच सुसंवाद घडू शकतो. जर ती भाषा कळलीच नाही तर आपल्याला सुसंवाद साधता येत नाही. आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी, गुजरातची गुजराती, बिहारची हिंदी, मद्रासी, कर्नाटकची कन्नड. इतर भारत देशात प्रांतानुसार विविध भाषा आहेत. त्याप्रमाणे इतर देशांच्या भाषा देखील वेगवेगळ्या आहेत. जपानची जपानी, चीनची चीनी इत्यादी. भौगोलिक प्रांतानुसार भाषेमध्ये बदल होत असतो. म्हणजेच भारत देशामध्ये प्रांतानुसार भाषा बदलतात तर जगात इतर देशानुसार भाषा बदलल्या जातात. मग असं असताना देखील आपण आपल्या संपूर्ण देशातील लोकांशी सुसंवाद साधू शकतो, जगाशी सुसंवाद साधू शकतो. याला कारण काय आहे? तर जरी आपल्या भारताची भाषा प्रत्येक प्रांतानुसार बदलत असेल, प्रत्येक गावखेड्यानुसार बदलत असेल, तर राष्ट्रभाषा एकच म्हणजे हिंदी असल्यामुळे या राष्ट्रभाषा ही सर्वांना आली पाहिजे. म्हणून शाळेत देखील हिंदी भाषा शिकवली जाते आणि त्यानुसार आपण एकच भाषा असली तरी प्रत्येक
देशातील प्रत्येक प्रांतात आपण सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो. तशीच देशाची भाषा वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय भाषा एकच म्हणजे इंग्रजी आहे आणि त्यामुळे आज जगात इंग्रजी भाषेमध्ये सगळेजण बोलू शकत असल्यामुळे सुसंवाद घडत आहे. लिपी म्हणजे काय आहे? लिपी म्हणजे लेपणे, गिरवणे, कोरणे, उमटवणे, लिखित करणे म्हणजेच लिपी होय. कागद, पत्रा, लाकूड, कापड, भिंती, पान इत्यादीवर जेव्हा आपण अक्षर उमटवतो, चिन्ह काढतो, तेव्हाच चित्राद्वारे, लेखनाद्वारे संकेत देणे म्हणजेच लिपी होय. दगडावर हीच लिपी न लिहिता, ही लिपी लिहिता येत नव्हती दगडावर, तर चिन्नी हातोड्याने ती कोरली जात होती. दगडावर लिहिता येत नव्हती म्हणजे लिहिली असती तर ती आज काळाच्या ओघात पुसली देखील असती. पण आज देखील दगडावरची लिपी शाबूत आहे. आज देखील दगडावरती वाचता येते. म्हणून तर असं म्हटलं जातं, काळ्या दगडावर उमटवलेली रेघ कधी मिटली जात नाही, पुसता येत नाही, कारण ती चिन्नी हातोड्या साह्याने कोरून काढलेली आहे आणि म्हणूनच याला कोरीव लिपी देखील म्हटलं जातं. आता या लिपीचा उगम कसा झाला असेल, भाषेचा उगम कसा झाला असेल तर पाहूया. लिपीचा उगम मानवी जीवनात, इतिहासात प्राचीन संशोधन कोणते असेल तर ते सर्वात अधिक लिपीचे होय. मानवी जीवनाच्या इतिहासात सगळ्यात प्रथम पाषाण युगाची सुरुवात झाली. मनुष्य उपजीविकेसाठी दगडांपासून हत्यारे, अवजारे, जीवनावश्यक वस्तू बनवू लागला. आता हत्यारांची गरज काय होती तर मनुष्य एकत्रित असला तरी सतत त्याच्यावर येणारी विविध संकट आहेत, जंगली जनावरे आहेत, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी हत्यारांची, पण काम करण्यासाठी, कुठल्याही कामं करण्यासाठी हत्यारांची गरज भासत होती. ती जीवनास आवश्यक असणारी वस्तू तो दगडांपासून बनवत होता आणि समूह करून राहत होता. पूर्वी आदिवासी समाजात वेगवेगळे कबिले आपल्याला आज देखील दिसून येतात. ते अशाच प्रकारे मनुष्य जसं त्याला ज्ञात होत गेलं तसंच तो समूहाने राहू लागला. त्यावेळी त्यांचे संवादाचे स्वर प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक होते. ते संवाद साधण्याचा प्रयत्न करतच आपले विचार उभ्या, आडव्या, तिरक्या, गोल, अर्धगोल रेषा काढून व्यक्त करत असत. हीच लिपीची खरी सुरुवात झाली. खरा उगम इथूनच सुरुवात झाला. लिपीची सुरुवात अशा रीतीने रेषा आणि चित्रांद्वारे झालेली आहे. आता चित्रलिपी म्हणजे तरी काय? या रेषा काढतच आदिमानव निसर्गातील वन्यजीव, वृक्ष यांची चित्र काढून संवाद साधत होता. या लिपीला चित्रलिपी म्हटले जाऊ लागले. या चित्राच्या साह्यानेच वस्तू, प्राणी इत्यादीचा बोध होऊन त्यास नावं पडू लागली. या चित्रलिपीतूनच पुढे अक्षरं तयार झाली. अशा प्रकारे अक्षरांचा उगम चित्रांद्वारे झालेला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ नागपूर रस्त्यावर रायसेन जिल्हा, या जिल्ह्यात अश्वयुगीन वस्ती असलेले पुरातत्वीय स्थळ आहे. हे स्थळ आदिम मानवाने बनवलेल्या रॉक पेंटिंग्ज व रॉक शेल्टर यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पाषाण युगापासून मध्य पाषाण युगापर्यंत चित्र असल्याचे म्हटले जाते. ही चित्र मानवी जीवनातील सर्वाधिक प्राचीन आहेत. त्याचा शोध 1957 ते 58च्या दरम्यान डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांनी लावला. भगवान बुद्धांच्या काळात सम्राट बिंबिसार राजाने आपल्या मित्र राष्ट्रांना जेव्हा व्यापाऱ्यांमार्फत मित्र राष्ट्राने राजा बिंबिसारास अनमोल अशा मणिरत्नांची भेट दिली होती. त्या अनमोल मणिरत्नांपेक्षाही अनमोल असणाऱ्या त्रिरत्नाची भेट बिंबिसार राजाने मित्र राष्ट्रांना दिली. आता ही भेट कशी दिली होती? त्या भगवान बुद्धांचे संदेश, भगवान बुद्धांचे उपदेश त्याने चित्रलिपीद्वारे रेशमी कपड्यावर अंकित केले सोन्याच्या तारेने, आणि हीच
भेट त्याने मित्र राष्ट्रांना दिली. त्याचा परिणाम स्वरूप या अनमोल रत्नांनी त्या मित्र राष्ट्रांचं जीवनच बदललं आणि हे राजे त्यांनी राज्यपाठ टाकून बुद्धांचे अनुयायी बनले. मानवी जीवनाचा जसजसा विकास होत गेला तसतसा त्याच्या ज्ञानात दिवसाधिक भर पडत गेली. सुरुवातीला प्रकृत स्वरूपात मुखातून जे बाहेर पडणारे ध्वनी होते आणखी विकसित होत गेले. त्याचे शब्द तयार झाले, त्यातूनच वाक्यरचना तयार झाली. सुरुवातीला ध्वनींना जरी रेषांच्या साहाय्याने नंतर चित्रांच्या साहाय्याने लिपिबद्ध करण्यात आले. चित्रलिपीचा वापर जास्तीत जास्त अजंठा, पितळखोरा, कान्हेरी लेणीत केल्याचे दिसून येते. आजचा आधुनिक काळात चित्रलिपीचा वापर कमी झाला असला पूर्णपणे संपलेला नाही. आज देखील आपण अनेक वेळा चित्रलिपीचा वापर करतो. उदाहरणतः पाणी हा शब्द न लिहिताही पाणी दाखवता येते. अनेक तुटक रेषांचा संच म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जल. जल दाखवण्यासाठी आपण कागदावर, भिंतीवर पाण्याचा साठा कसा आहे तर छोट्या छोट्या बारीक तुटक रेषा काढून पाणी दाखवतो. पाऊस शब्द न लिहिता आपण उभ्या तिरक्या रेषांद्वारे ढग आणि पाऊस दोन्ही सुद्धा दाखवतो. सूर्य, चंद्र, डोंगर अशाच प्रकारे आपण चित्रांद्वारे दाखवता येतात. चित्रकार चित्रातून आपले विचारच प्रकट करत असतो. एका जुन्या हिंदी चित्रपटात हिरोला, म्हणजेच तर हिरोचं नाव आहे मनोज कुमार, त्याला त्याच्या चित्रपटातील जी हिरोईन आहे तिचे नाव आहे फुलवा हा शब्द लिहायचा होता. जणू काही त्याला त्या शब्दाद्वारेच प्रकट व्हायचं होतं आणि त्यावेळी त्याने शब्द न लिहिता फूल काढलं आणि पुढे लिहिलं वा, म्हणजेच फुलवा हे त्या हिरोईनीचं नाव त्याने लिहिलं. अनेकांनी लहानपणी भूगोल हा पूर्ण शब्द न लिहिता भू काढून त्याच्या भोवती गोल देखील केला असेल. म्हणजे चित्रांद्वारे चित्रलिपीतून त्या काळात वर्णसंख्या तयार होत होती. त्याची चिन्हे तयार होऊन चित्राक्षर म्हणजे चित्राक्षर तयार झाले असावे. यातूनच पुढे जाऊन विकसित लेखन कला अस्तित्वात आली असावी. या लिपीचा उपयोग माहिती संचयनासाठी त्याप्रमाणे संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीद्वारे मुख्यत्वे वर्णाक्षरे व अंकांचा वापर केला जातो. वर्ण किंवा ध्वनी उच्चारांचे लेखन करण्यासाठी विशिष्ट असा सांकेतिक चिन्हांचा उपयोग करण्यात येतो. या अशा प्रकारे असणाऱ्या चिन्हांच्या समूहाला लिपी वर्णलिपी म्हटले जाते. जेव्हा आपण एखादे चिन्ह लिहितो, वाचतो तेव्हा त्या चिन्हापासून एकाच वर्णाचा बोध होतो, तेव्हाच त्या लिपीचा उद्देश सफल होतो. म्हणजेच एका सांकेतिक चिन्हाला सर्वांनी एकच ध्वनी देऊन त्याचा वापर केला, वेगळा ध्वनी असत नाही, तेव्हाच तो संवादात योग्य रीतीने वापर करता येतो. या लिपीचा उपयोग करून आपण कशा प्रकारे वर्णाक्षरे झाली ती पाहूया. उदाहरणतः अ अक्षर, अवर्ण. अवर्ण असाच उच्चारला जातो. ज्या प्रकारे आपण बघतो 3 काढून 3ला मध्ये आडवी रेषा वर उभी रेषा दिली जोडली की अवर्ण तयार होतो आणि या वर्णाला अ असं म्हटलं जातं. याला ब, क किंवा र म्हणत नाहीत आणि म्हणूनच आपण या अक्षराला इतर कोणतंही नाव देत नसल्यामुळे त्यातूनच जो ध्वनी बाहेर पडतो एकसारखाच राहतो आणि भाषा व लिपी शिकण्यासाठी अशा प्रकारे वर्णमाला जर माहीत असेल तरच ती भाषा समजू शकते. म्हणजेच भाषेला वर्णमालेची आवश्यकता आहे आणि तसेच त्या भाषेतील वर्णाला कोणते सांकेतिक चिन्ह दिलेले आहे ते माहीत असणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. कारण त्याशिवाय भाषेची
योग्य अशी लिपी तयार होणार नाही. आणि म्हणून लिपी तयार करण्यासाठी जे ध्वनी उच्चारण आहे त्या ध्वनी उच्चारातील प्रत्येक वर्णाचं एक एक चिन्ह दिलं गेलेलं आहे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. म्हणजेच मराठी भाषेत 48 वर्णचिन्ह आहेत, चित्राक्षरे आहेत. संस्कृतमध्ये 52 वर्ण आहेत. इंग्रजीमध्ये 26 वर्ण, त्याप्रमाणे पाली भाषेत 41 आणि 43 वर्ण आहेत. आता हे वर्ण मूळ वर्ण याला म्हटलं जातं. आणि हे मूळ वर्ण इतकेच आहेत. तर भाषेचा उगम कसा झाला? प्रत्येक भाषेत स्वर व्यंजने मिळून वर्णमाला तयार होते. मूळ स्वरूपात व्यंजनांची संख्या कमी आहेत. आत्ताच बघितलं 48, 43, 52, 53 इतकीच आहे. पण जेव्हा स्वर आणि व्यंजना मिळून एक वर्णमाला तयार होते, साखळी तयार होते, त्यात स्वर अधिक व्यंजन मिळून एक नवीन वर्ण तयार झालेला असतो. उदाहरणतः क वर्ण. या क वर्णाला जर आ स्वर जोडला तर का वर्ण तयार होतो. ई स्वर जोडला तर की वर्ण होतो. तर उ स्वर जोडला तर कु होतो. म्हणजे इत्यादी. जसे मराठी भाषेत 12 स्वर आहेत, पाली भाषेत 10 स्वर आहेत. पाली भाषेत मूळ भाषेत कच्च्यायन व्याकरणानुसार 8 स्वर, मोगलांनुसार 10 स्वर आहेत. तर या 8 किंवा 10 स्वरांची जेव्हा व्यंजनाशी जोडणी होते तेव्हा अठ्ठकडी किंवा दसखडी तयार झालेली असते. जसं आपण मराठीमध्ये 12 खडी तयार करत असतो. केवळ स्वर व्यंजनांचा एकत्र ध्वनी उच्चारामुळे ती साखळी तयार होते आणि शब्दांकन रचनाकृती तयार होते. एकापेक्षा अधिक वर्ण एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यातून वाक्यातूनच लेख तयार होतात, पॅरेग्राफ तयार होतात. म्हणूनच भाषेचा उगम अशा रीतीने तयार होतो. उदाहरणतः अ वर्ण, ल वर्ण, का वर्ण हे 3 वर्ण वेगवेगळे एकत्र केलं तर शब्द तयार होतो अलका. कमल, क वर्ण, ल वर्ण, म वर्ण ह्या 3 वर्णांना एकत्रित केलं तर शब्द तयार होतो कमल. तर अशा प्रकारे छोटे छोटे शब्द रचना करून 2 शब्दांना एकत्रित जोडलं, 3 शब्दांना एकत्रित जोडलं तर वाक्य तयार होतं. म्हणजे जर आपल्याला घर दाखवायचं आहे तर आपण काय म्हणतो, कमल घर बघ किंवा अलका घर बघ. म्हणजे अलका, घर आणि बघ हे 3 शब्द एकत्र जोडल्यामुळेच आपल्याला एक संपूर्ण वाक्य तयार होतं. आणि या वाक्य अशी अनेक वाक्य एकत्र आली की पॅरेग्राफ, मोठमोठे लेख, पाठ तयार होतात. आणि ह्यातच म्हटलं जातं भाषेचा उगम झाला, भाषा तयार झाली. आता आपण पाहूया पाली भाषा म्हणजे काय. या भाषेत 41 किंवा 43 वर्ण आहेत. या वर्णसंख्येचा फरक काय आहे? कारण पाली भाषेचं व्याकरण वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या कालखंडात केलेलं. भदंत कच्चायन यांच्या व्याकरणानुसार पाली भाषेत 8 स्वर आणि 33 व्यंजन आहेत. तर भदंत मोगलायन यांच्यानुसार पाली भाषेत 10 स्वर 33 व्यंजने आहेत. पाली भाषा ज्या लिपीमध्ये लिपिबद्ध करण्यात आली त्या लिपीला धम्मलिपी म्हटलेलं आहे. म्हणजेच ती प्राकृतिक लिपी आहे. आता या 2 भाषेतल्या 2 व्याकरणकारांच्या व्याकरणामध्ये इतकी तफावत का दिसून येते? जर आपण थोडंसं मराठीकडे आलं, मराठीवर पुन्हा बघा. मराठीत पूर्वीच्या काळी 12 स्वर होते. अ, आ, इ, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आ असे 12 स्वर होते. पण आत्ताच्या आधुनिक काळात मराठी भाषेमध्ये स्वरांची संख्या 16 झालेली आहे. त्यामध्ये ॲ, ऑ, ऋ असे अधिकचे 4 स्वर जोडले गेलेले आहेत. आणि त्यामुळे आत्ता स्वरांची संख्या कोणाला विचारली तर आता ती 16 होईल. म्हणजे मूळ आपण जर 10-15 वर्षापूर्वीच्या काळातली स्वरसंख्या बघितली तर 12
आत्ताच्या आधुनिक काळात स्वर संख्या ही 16 दिसून येते. तशाच प्रकारे भदंत कच्छायनी यांनी मूळ रचनेत जेव्हा सुरुवात केली तेव्हा स्वरसंख्या 8, पण भदंत मोगलाई हा त्यांचा काळखंड जवळजवळ 100-150 वर्षानंतरचा असल्यामुळे त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्यात अधिकचे 2 स्वर वाढल्याचे त्यांना दिसून आले आणि त्या प्रकारे त्यांनी 10 स्वरांची रचना केलेली आहे. तर आपण पाहू धम्मलिपी. धम्मलिपी ज्या लेखनात मानव जातीच्या, धम्मलिपी का म्हणायचं याला, मानव जातीच्या तसेच जीवसृष्टीच्या प्रत्येक प्राणीमात्रांच्या कल्याणाचा धम्म मार्ग म्हणजेच भगवान बुद्धांचे कल्याणकारी मंगलमय संदेश जास्त प्रमाणात लिहिलेले आढळते ती लिपी म्हणजेच धम्मलिपी होय, धम्माची लिपी. भगवान बुद्धांचे सर्वाधिक संदेश याच लिपीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. भगवान बुद्धांच्या काळातली भाषा होती पाली, म्हणजे प्राकृतिक नैसर्गिक, ज्यास पाली म्हटलं जात होतं. भगवान बुद्धांनी लोक कल्याणाचा मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजेच कल्याणकारी धम्म लोकांना समजेल अशा त्यांच्या बोली भाषेत दिला. त्यावेळी 64 लिपी अस्तित्वात होत्या असे अनेक उल्लेख सापडतात. आपण इतिहास वाचन केला तर राजाने एकमेकांना व्यापाराकरवी संदेश दिल्याचे, आदेश दिल्याचे देखील आपल्याला उल्लेख आहेत. म्हणजेच त्या काळात लिपी अस्तित्वात होती, परंतु त्याचा विकास बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानात भर पडला नाही, कारण त्यावेळी भगवान बुद्धांचे जे संदेश होते, भगवान बुद्धांचे उपदेश होते हे मौखिकच होते, मुखाने बोलायचे होते, तोंडी बोलून स्मरणात ठेवायचे होते. लेखापडी म्हणजे लेखन कला त्यावेळी भगवान बुद्धांनी ते लिहून ठेवण्याचं कोणाला सांगितलं नाही, त्यामुळे कोणी लिहिलेलं नाही. याला कारण देखील असावं. लेखन कला लिहायची म्हणजे साहित्याची जोड, आणि बुद्धांचा संदेश दुःखमुक्तीचा आहे. साहित्याची जोड म्हणजे साहित्य वागवणे, ते भुक्कूंना जमलं नसतं आणि त्यात तृष्णा वाढीस लागली असती, हे देखील कारण असावं असं मला वाटतं. बाकी इतिहास साक्षी आहे की बुद्ध काळात सर्वच बनतेंना मौखिकरित्या अनेक उपदेश मुखपाठ असल्याचे समस्त. भदंत आनंद यांना धम्मभांडारिक आनंद म्हटलं जाते, कारण त्यांना भगवान बुद्धांचे 82,000 उपदेश हे मुखपाठ होते. तर इतर बनतेंना कोणाला 5, 10, 15, 20 अशा तऱ्हेने विविध यांना 100, 200, 500, 1000 असे मुखधत होते. ज्याला जितके अधिक जास्त ज्ञात होते ते एकमेव धम्मभांडारिक आनंद होते. आता सांगितल्याप्रमाणे बुद्ध काळात 64 लिपी अस्तित्वात होत्या असे उल्लेख सापडतात, पण संकेत आत्ताच्या काळात सापडत नाही. पण 2 लिपींचा उल्लेख वारंवार सापडत आहे, तो म्हणजे ब्राह्मी आणि खरोष्टी. आता या लिपीला ब्राह्मी म्हणावे की धम्मलिपी यावर अनेक संशोधकांची अनेक विविधाधिक मतं आहेत. याविषयी लिपी अभ्यास करताना जास्तीत जास्त उल्लेख होणारच आहे. या लिपीला धम्मलिपी म्हणावे असे अनेक उल्लेख शिलालेखात सापडत आहेत. धम्मलिपी म्हणजे सर्वाधिक प्राचीन संशोधन झालेली लिपी आहे. जर खऱ्या अर्थाने सर्वाधिक संशोधन कोणत्या लिपीचे झाले असेल तर ते याच धम्मलिपीचे होय, कारण याच लिपीत लिहिलेले सर्वाधिक शिलालेख सापडत आहेत त्यापूर्वीच्या लिपीचे. म्हणजेच ही लिपीच त्या काळात अस्तित्वात असल्याचे उल्लेख आहेत. या लिपीचे केवळ संशोधन झाले नाही तर या लिपीची मूळ भाषा, त्याचा मूळ अर्थ समजण्यास देखील पुरातत्वज्ञांना यश आले आहे. इसवी सन पूर्व 300 वर्षाच्या कालखंडापासून त्यानंतरच्या पुढे झालेल्या लेखनकलेत अत्यंत साम्य आढळून येते. फादर टिफेनथालर यांनी दिल्ली मेरठ स्तंभ अभिलेखाचा शोध इसवी सन 1750 मध्ये लावला. त्यापूर्वी ही मोगल काळात शिलालेख सापडल्याचे उल्लेख आहेत, मात्र त्यात काय लिहिले हे कोणालाही कळतच नव्हते. अगदी
मोघल काळातील तुघलक बादशाह याने जेव्हा त्याला शिलालेख सापडले तेव्हा त्या काळी सर्वश्रेष्ठ ज्ञान असणारा ब्राह्मण समाज मानला जात होता आणि म्हणून या ब्राह्मण समाजातील विद्वान ब्राह्मणांना त्याने हे दगडावर कोरलेली अक्षरं कोणती आहेत, काय लिहिलं हे वाचायला सांगितलं. पण त्यापैकी स्वतःला ब्रह्माच्या मुखातून आलेले ब्रह्मपुत्र म्हणणाऱ्या कुठल्याही ब्राह्मणाला ही लिपी वाचणं अवघड झालं नाही. त्यावेळी ही देवाची लिपी आहे, ब्रह्माची लिपी आहे असं सांगून तो विषय तिथे संपवण्यात आला होता. परंतु जर आपण इतिहासाचं संशोधन केलं तर या लिपीचं संशोधन करता आपल्याला सापडतो तो म्हणजे सर जेम्स प्रिन्सेप. हा एक ब्रिटिश नाणेतज्ज्ञ होता. नाण्यांवर असणारे संशोधन करणे हेच त्याचं कार्य होतं. म्हणजे इतिहासाचे जी नाणी आहेत इतिहासातली त्याचं संशोधन करते, त्याचा काळ तपासणे हे त्याचं काम होतं. तो नाणेतज्ज्ञ म्हणून नावाजलेला होता. त्याचा जन्म ब्रिटिश कालखंडात लंडन येथे झाला. त्याचे आईवडील भारतात राहून गेले होते आणि भारतात संपत्ती मुबलक आहे, आपण काम केलं तर संपत्तीचा ओघ होईल म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण घेतल्यानंतर भारतात पाठवलं होतं की भारतातच नोकरी कर. त्याप्रमाणे सर जेम्स प्रिन्सेप नाणेतज्ज्ञ म्हणून भारतात आला होता. त्याला जेव्हा नाण्यांवर विविध अक्षरं दिसली त्याबरोबर तीच अक्षरं दगडांवर दिसली तेव्हा नेमकं हे काय आहे हे शोधण्यासाठी त्याने अथक प्रयत्न केले आणि 1837 साली अथक प्रयत्नानंतर त्याला ह्या लिपीचं वाचन करण्यात यश मिळाले. त्यामुळे ही लिपीच नाही तर प्राचीन उपखंडातील इतिहासात लुप्त झालेला महान सम्राट अशोक याच्या अनेक शिलालेख स्तंभलेखासह प्रकाश झोतात आला. सम्राट अशोकापूर्वी काही लिखाण झाल्याचे संकेत मिळतात, पण त्याची नोंद व्हावी असे लिखाण सम्राट अशोकाच्या काळात आणि त्यानंतरच्या कालखंडात झाले. जेम्स प्रिन्सेपनंतर अनेकांनी संशोधन केले. त्या लिपीचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. काहींनी ललित विस्ताराचा उल्लेख करून त्यात असलेल्या बंभी लिपी या शब्दाच्या आधारे ब्राह्मी असे म्हणावे असे सांगितले, परंतु केवळ बंभी या शब्दावरून या लिपीला ब्राह्मी असं म्हणता येणार नाही. जेम्स प्रिन्सेपच्या अथक प्रयत्नाने या लिपीचे वाचन करण्यात यश मिळाले. बौद्ध चीनी प्रवासी फैयान याच्या लिखाणात भारतात 2 लिपी अस्तित्वात असल्याचा उल्लेख आहे. खरोष्टी लिपी या लिपीचा उल्लेख अरबस्थानातील शिलालेखाच्या माध्यमाने सापडतो. येथे लिपीचा प्रचार प्रसार जोरात झाला, परंतु भारतात या लिपीचा प्रचार प्रसार कमी झाला असावा. या खरोष्टी लिपीतूनच पुढे अरेबिक व उर्दू लिपी लिहिली गेली. या लिपीचे वैशिष्ट्य असे आहे की ही लिपी उजवीकडनं डावीकडे लिहिली जाते. म्हणजेच पानाच्या उजव्या साईडनं डावीकडे लिहिण्याची जी पद्धत उर्दू लोकांची आहे त्या लिपीची जननी खरोष्टी लिपी आहे असं म्हणावं लागेल. धम्मलिपी डावीकडून उजवीकडे जाणारी लिपी. या लिपीचा शोध लागल्यानंतर अनेक शिलालेखामध्ये एक वाक्य वारंवार आढळून आले, त्या उल्लेखले गेले ते म्हणजे इयं धम्मलिपी. इयं धम्मलिपी इयं धम्मलिपी म्हणूनच आपण यास धम्मलिपीच म्हटले पाहिजे. काहीजण यास अशोकन ब्राह्मी लिपी असं देखील म्हणतात, पण याचं नावच इयं धम्मलिपी असं अशोकानेच सांगितलेलं आहे. या धम्मलिपीची गुणवैशिष्ट्ये काय तर ही सर्व लिपींची जननी आहे. तिची गुणवैशिष्ट्य याच लिपीमध्ये आढळतात. या लिपीमध्ये स्वर व्यंजनासाठी स्वतंत्र सांकेतिक चिन्ह म्हणजे सांकेतिक चित्राक्षर आहे. स्वरादी व्यंजनासाठी व्यंजनाबरोबरच स्वर वेगळ्या चिन्हाने न दर्शवता व्यंजनाला जोडूनच लिहिला जातो, ती कला आहे. त्यासाठी वेगळं चिन्ह नाही. जसं आपण इंग्रजी रोमन लिपीत बघितलं तर आपल्याला आ लिहायचा असेल तर आसाठी स्वर पण पुढे लिहावा लागतो. कच्या पुढे का लिहायचा असेल तर क
म्हणजे के लिहून पुढे ए अक्षर लिहिल्याशिवाय का होत नाही, पण धम्मलिपीत ते दोन्ही अक्षर एकत्र जोडली जातात. त्यासाठी स्वरादी चिन्ह तयार केलेले आहेत. आपण पाली भाषा आणि धम्मलिपी का शिकावी, आता मी धम्मलिपी पाली भाषा याविषयी सांगितलेलं आहे आणि त्यातून आपल्याला बोध झालाच असेल, तरी पण आपण जाणून घेऊया आपल्याला पाली भाषा किंवा धम्मलिपी का शिकणं आवश्यक आहे. इसवी सन पूर्व 563 साली सिद्धार्थाचा जन्म झाला. इसवी सन 528ला ज्ञानप्राप्ती झाली आणि जगाला दुःखमुक्तीचा कल्याणाचा मार्ग सांगितला. ते उपदेश पाली भाषेत सांगितले असल्यामुळे त्या काळची बोलीभाषा पाली होती आणि आत्ताच्या काळात भाषेत बदल होत गेल्यामुळे काळ बदलला, भाषेत बदल झाला, फरक झाला आणि आजची भाषा वेगळी म्हणजे मराठी भाषा मध्ये बोलतो, पण ही बदलत्या काळाची रूपे असली तरी याची मूळ भाषा पालीच आहे. भाषा बदलली म्हणून आम्हाला पाली भाषा येत नाही असं नाही, तर पाली भाषेतील 75% शब्द आजही आमच्या व्यवहारी जीवनात बोलले जातात. बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग पाली भाषेत दिला. उपदेशांची गरज आज देखील आहे. भगवान बुद्धांचे उपदेश आज कळले पाहिजे, कारण आज जगाला युद्ध नको, बुद्ध हवंय. आज देखील जगात अत्यंत दुःखी माणसं आहेत, त्यांना दुःखातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी पाली भाषा शिकणं झालं पाहिजे. मानवाची प्रगती बाहेर झाली म्हणून ते दुःखातनं बाहेर पडू शकले असं नाही आहे, तर दुःखातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग धम्म मार्ग बुद्धांनीच सांगितलेला आहे आणि त्यासाठीच आपल्याला पाली भाषा शिकणं आवश्यक आहे. कारण त्या काळची मौखिक भाषा पाली असल्याने बुद्धांचे उपदेश पाली भाषेत आहे. त्यावेळी काही ब्राह्मणांनी सांगितलं होतं की भगवान बुद्धांचे उपदेश दूषित होत आहेत, कारण लोक आपापल्या बोलीभाषेत सांगत आहेत. त्याला छांदस्य भाषेचं रूप द्यावं, म्हणजे वैदिक भाषेचं रूप द्यावं. तेव्हा भगवान बुद्धांनी याला कडाडून विरोध केला. हे सांगितलं की नाही, लोकांनाही दुःखमुक्तीचा मार्ग कळला पाहिजे. त्यासाठी त्यांनी भिक्खूंना आदेश दिला, भिक्खूंनो तुम्ही लोकांना त्यांच्याच बोली भाषेत धम्म सांगा, दुःखातून बाहेर काढा. त्यांना हा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. आणि म्हणूनच जर बुद्धांचे संदेश आम्हाला कळायचे असेल तर पाली भाषा समजणं आवश्यक आहे. पाली भाषा समजली तर आपण सुद्धा लोकांच्या बोलीभाषेत तो संदेश देऊ शकतो. आज थायलंड, जपानमध्ये ही प्रसिद्ध म्हणजे आज प्रगतीपथावर असणारी राष्ट्र आहे. जपान, हिरोशिमा देशावर हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाला, पण जपानने या परिस्थितीत हार मानली नाही. बुद्ध तत्त्वज्ञानाचा वापर करूनच आज पुन्हा प्रगतीपथावर हे राष्ट्र झालेलं आहे. हे केवळ बुद्धांचा धम्म समजल्यामुळे. कारण आज बुद्धांचा धम्म त्यांना त्यांच्या जपानी भाषेत समजतो, इंग्लंडच्या लोकांना ब्रिटिश म्हणजे इंग्रजी भाषेत समजतो. म्हणजे प्रत्येक देशात त्या त्या भाषेप्रमाणे बुद्धांचं तत्त्वज्ञान पोचलेलं आहे. पण आपल्या भारतात आज देखील बुद्धांचं तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेलं नाही. याला कारण बौद्ध भिक्खूंचा झालेला ऱ्हास हेच आहे. आणि यासाठी आजच्या काळात भिक्खूंबरोबर धम्मप्रचारासाठी उपासक वर्ग निर्माण होत आहे आणि त्यासाठी आपल्याला पाली भाषा शिकणं देखील आवश्यक आहे. पाली भाषा शिकलं तरच आपल्याला अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. त्याबरोबर धम्मलिपी म्हणजे लिपी शिकणं देखील आवश्यक आहे. सम्राट अशोकाच्या काळात शिलालेख लिहिले गेले, स्तंभलेख लिहिले गेले, प्राणीमात्रांना जीवदान कसं द्यावं, त्याने आदेश कसे दिले, लोकांना बुद्धांचे धम्मसंदेश कसे लिहिले, हे आपल्याला कळण्यास आवश्यक आहे आणि त्यासाठी शिलालेख वाचणं आवश्यक आहे. शिलालेख वाचता आलं म्हणजे धम्मलिपी शिकलं तर शिलालेख वाचता येतीलच, पण ते वाचता आल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि अर्थ समजला तरच त्या लिपीचं संशोधन होईल आणि उचित अर्थ कळेल. आणि यासाठीच आपल्याला आपली संस्कृती आणि वारसा देखील टिकवता येईल. म्हणून काळाबरोबरच आपण बदललं पाहिजे. पण
आपली भारतीय संस्कृती जतन करण्यासाठीच पाली भाषा आणि धम्मलिपीसुद्धा शिकलं पाहिजे. आजच्या काळात भिक्खूंबरोबर धम्म प्रचारासाठी उपासक वर्ग तयार झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेने बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका निर्माण केलेले आहेत. त्याप्रमाणेच जर आपण इतिहासाचं संशोधन केलं तर धम्म प्रचारासाठी सम्राट अशोकाने धम्म महामात्र हे पद निर्माण केले. त्याचा उल्लेख कालशी शिलालेखात आढळतो. त्याचबरोबर त्याच्या राज्याभिषेकाला 13 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी सम्राट अशोकाने स्वतः स्त्री अध्यक्षा धम्म महामात्रा हे देखील पद निर्माण केलं. म्हणजेच त्याने धम्माच्या निर्मितीसाठीच धम्म प्रचारासाठी स्त्रियांना देखील धम्मप्रचारक म्हणून नेमलं गेलं, आदेश दिला. आणि यासाठीच आपल्याला आजच्या आधुनिक काळात भारतीय बौद्ध महासभा जी बाबासाहेबांनी निर्माण केलेली संस्था, या संस्थेद्वारे केंद्रीय शिक्षक शिक्षिका हे पद निर्माण झालेलं आहे आणि यातून धम्माचा प्रचार प्रसार होत आहे. आपल्याला शिलालेखांद्वारे बुद्धांचे संदेश मिळतात. ते कोणी बांधले, शिलालेख कोणी तयार केले, लेण्या कोणी तयार केल्या, त्या काळच्या दानदात्यांची माहिती मिळते. यासाठी शिलालेख वाचता आले पाहिजे, त्याचा शोध घेता आला पाहिजे. हे शिलालेख लेणीतील अनेक स्तंभांवर आढळतात, दगडांवर आढळतात, त्याचा शोध घेता आला पाहिजे. आज आपण पाहतो आपल्या लेण्यांवर अनेक बुद्ध स्थळांवर अतिक्रमण झालेलं आहे. त्या ठिकाणच्या बुद्ध मूर्तीची तोडफोड झालेली आहे, विद्रुपीकरण करून देवी देवतांचे रूप दिलेले आहे. पण हे कसे? याचे कारण आमचे शिलालेखाबद्दल असणारे अज्ञान. शिलालेख हा कोणत्याही हिरे मोती सोन्या चांदीच्या संपत्तीचा कीवर्ड आहे, कोडवर्ड आहे, असे अनेक सिनेमामध्ये दाखवण्यात येते. मात्र हा धनसंपत्तीचा कोड नसून त्रिरत्नांचीच खाण आहे. आज आपण पाहतो अनेक लेण्यांवर स्तूपाची यष्टी, छत्रावलीचा भाग काढून शिवलिंग बनवले आहे. बुद्ध मूर्तींना विद्रूप करून तोडफोड करून देवी देवतांचे रूप दिले आहे. तिरुपती बालाजी दुसरे तिसरे काही नसून थेरोपती सम्यक संबुद्धच आहे. पंढरपूरला असणारी विठोबाची मूर्ती ही सुद्धा बुद्ध मूर्तीच आहे. कार्ला लेणी येथे असणारी कोलियांची एकविरा देवी ही कोलिया कुमारी म्हणजे सिद्धार्थाची माता महामाया आहे. आज गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी म्हणून जिला पूजले जाते ती मूर्ती चित्र या सांची स्तूपावरील महामाया शिल्पाची प्रतिकृती आहे. सर्वत्रच बुद्ध मूर्ती, स्तूप, विहार याच्यावर अतिक्रमण करून बुद्ध धम्माची बीजच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि अयोध्या ही देखील जर बघितलं नष्ट करण्यात आलेले पूर्वीचे साकेत नगरी आहे. बावरी नावाच्या भिक्खूने तिथे बावरी विहार बांधले, पण खोटे पुरावे सादर करून राम जन्मभूमी निर्माण करून तेथे राम मंदिर बांधण्यात आले. पण हे असे कसे? त्यासाठीच आपल्याला इतिहासाचं संशोधन करणं आवश्यक आहे. इतिहासाचे संशोधन करून, चिकित्सा करून आपल्याला बौद्ध वारसा जपायचा असेल तर बौद्ध स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. लेण्यांवर मोठ्या संख्येने जाणे आवश्यक आहे. नुसते लेणीवर जाऊन भेट द्यायची नाही तर तिथे असणारे शिलालेख वाचन केले पाहिजे, शिल्प वाचन केली पाहिजेत. विहार, चैत्यगृह व स्तूपांची माहिती घेतली पाहिजे. बुद्ध मूर्तीच्या मुद्रा तसेच इतर प्रतीके यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या वास्तूचे या अनमोल ठेवा याचं संवर्धन व संरक्षण करणे आपली जिम्मेदारी आहे. आणि म्हणूनच आपल्या मुलांना किमान महिन्यातून एकदा तरी नाही तर किमान 3 महिन्यातून एकदा तरी लेण्यांवर नेले पाहिजे. तर चला आपण सुद्धा लेणी संवर्धक बनलं पाहिजे. धम्मलिपी वाचक बनून आपण आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी धम्मलिपी शिका. ही धम्मलिपी समजण्यासाठी पाली भाषा शिकण्यास तयार व्हा. जर तुम्ही पाली भाषा धम्मलिपी शिकला तरच इतिहासाचं संवर्धन होऊ शकतं. एवढंच सांगते. या ठिकाणी इतिहासाचं संवर्धन करण्यासाठीच
आपण धम्मलिपी पाली भाषा वर्ग सुरू केलेला आहे आणि आपल्या वर्गाला आजपासून सुरुवात होत आहे. आणि तुम्हाला समजण्यासाठी पाली भाषा धम्मलिपीचे अगदी सोप्या शब्दात विश्लेषण असणारे मी PDF तुम्हाला पाठवत आहे. या PDFद्वारेच तुम्ही धम्मलिपीचं सुयोग्य असं वाचन करू शकाल आणि आपल्या मुलांना आपला इतिहास घडवू शकाल. आज जर आपण महाबोधी विहार पाहिलं तर 1949चा कायदा रद्द करण्यासाठी संघर्ष करत आहे. या ठिकाणी अनागरिक देवमित्र धम्मपाल यांनी संघर्ष सुरू केला. तरी आज आपलं महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात येत नाही. याची आठवण ठेवा, याची साक्ष ठेवा. जे या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते स्थळ आपल्या हातातून जात आहे. मग इतर स्थळांचं काय? तर यासाठी जागृत व्हा. चला आपण धम्मलिपी पाली भाषा शिकूया, पाली भाषा संवर्धन करूया. धम्मलिपी संवर्धन करून तिला अभिजात भाषा ते म्हणून दर्जा मिळालेला आहे तो सार्थ करूया. आणि येणाऱ्या जनगणनेत देखील आपली भाषा म्हणून पाली भाषेचा उल्लेख करूया, लिपी म्हणून धम्मलिपीचाही उल्लेख करूया. नमो बुद्धाय. जय भीम, जय सम्राट, जय संविधान.